So the third property will start with the density or mass density or specific mass. Specific means for a particular one unit. एका पर्टिक्युलर क्वांटिटीसाठी जेव्हा तुम्ही एक विचार करता त्यावेळी त्याला स्पेसिफिक असं म्हटलं जातं. स्पेसिफिक मास द व्हेरी बेसिक क्वांटिटी ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स. डेन्सिटी it is denoted by rho, Greek letter rho. Mathematical form is it is the ratio of mass of the fluid to the volume of the fluid. Mass to volume. Last in the previous slide we have seen the comparo. Why density is important? Because you are getting a particular quantity of material in a meter cube volume. Means SI unit, mass means M, volume means V. So your rho will be M by V. SI unit of mass kg, volume is in meter cube. So your required unit will be SI unit kg per meter cube. SI unit is kg per meter cube. Important factor that I am going to tell you is the value of density for the standard fluids. Now what is standard, sir? And in the fluids also. Standard means accepted quantity, accepted reference. Similar to the cricket. क्रिकेट मधला तुमचा बेंचमार्क कुठल्याही बॅट्समनचा टेस्ट आउट करायचा असेल तर तुमचा एक बेंचमार्क आहे सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. हे काय तुमचे बेंचमार्क आहेत, ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आहे. सो सिमिलरली इन द फ्लुइड मेकॅनिक्स फॉर द लिक्विड्स स्टँडर्ड लिक्विड इज water with the density, water density rho, if not given in the problems, it is 1000 kg per meter cube. प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला पाण्याची डेन्सिटी दिली नसेल तर किती पकडायची? 1000. वॉटर डेन्सिटी 1000. For the air or for the gases, standard gas is air with density, air ची डेन्सिटी 1 kg per meter cube पकडले जाते. We are most of the times dealing with the water. Always remember the water density. This is the first condition of density. Let's have its another pattern. त्याचा दुसराही पॅटर्न आपण बघूया. म्हणजेच आता तुम्ही फक्त मास डेन्सिटी विचारात घेतली होती, मासच्या ऐवजी वेट इम्पॅक्ट करायचा. Weight is a gravitational pull. Difference between the mass and weight. Mass is inherent within the body, while weight is gravitational pull exerted on the body.
So ultimately weight density or specific weight will come into the action. Weight density or specific weight. In this case, your symbol is small w. I am getting a small curvature in it. It is the ratio of, instead of mass, take the weight of the fluid divided by volume. Let me brief you the unit of it. Weight to the volume. वेट हे न्यूटन मध्ये मोजलं जातं. व्हॉल्यूम इन मीटर क्यूब. सो SI unit of weight density Newton per meter cube. Let's have some detailed discussion of it. Weight. What is meant by weight? Weight means mass of the fluid multiplied with G entirely divided by volume. फोडला रे, वेटचा अर्थ फोडला. वेट म्हणजे काय? मास इंटू जी. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे आलं रो. मास बाय व्हॉल्यूम म्हणजे काय आलं परत? रो इंटू जी. म्हणजे तुमचं स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला? रो जी. स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला? रो जी. जी म्हणजेच 9.81 ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग असा जर विचार केलात तर त्यासाठी पाण्याची व्हॅल्यू तुम्हाला पाण्यासाठी त्या स्पेसिफिक वेटची व्हॅल्यू डिफाइन होते. सो आय एम गोइंग टू राइट इट. फॉर वॉटर रो is 1000 kg per meter cube. So weight density of water, पाण्याची weight density ही बदलेल. That will be small w. It will be rho g 1000 into 9.81 म्हणजेच 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. काय आलं ते? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. ही लक्षात ठेवायची क्वांटिटीज लागतात त्या कंटिन्युअस. वी नीड ऑल दिस क्वांटिटीज इन द फर्दर डिस्कशन. हे लेक्चर जे आता आपण तुम्ही बघताय हे लक्षात ठेवायचं. FM मध्ये काय असू देत, नाहीतर तुमच्या टर्बो मशीन मध्ये असू देत, थ्रू आउट द लाईफ लागण्यासारखं लेक्चर आहे. सो काय मिळवलं तुम्ही? डेन्सिटी मिळवली, वेट डेन्सिटी मिळवली. मग ते शिकताना मला काय कळलं? स्टँडर्ड कळलं. मग समजा तुमच्या घरातलं कुकिंग ऑइल आहे, त्याची डेन्सिटी तुम्हाला काढायची आहे, तर त्याची डेन्सिटी आपण पाण्यासोबत कंपेअर करणार. स्टँडर्ड घरामध्ये असणार कुकिंग ऑइल विचारात घ्या. घरामध्ये समजा की पेट्रोल डिझेल असेल गाडीतलं, त्याचा विचार करा. ल्युब्रिकेटिंग ऑइलचा विचार करा. मला सर त्यांची डेन्सिटी पाहिजे. तुम्ही काय करणार? सरळ त्यांच्या डेन्सिटीचं व्हॅल्युएशन जे काय असेल ते तुम्ही पाण्याच्या डेन्सिटी सोबत करणार. मग हे कंपॅरिझन जेव्हा तुम्ही करताय, व्हेन यू आर कंपेअरिंग दिस ऑल, दॅट टाइम the next important term comes into the action, which is specific gravity. It is short formally written as SPGR. SPGR असा तुम्हाला एक रेशो किंवा एक व्हॅल्युएशन दिलं जातं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, it is the ratio of
डेन्सिटी ऑफ फ्लुइड to the density of standard fluid. तुम्ही कुठल्या कंपेअर केलं बघा, डेन्सिटी टू डेन्सिटी केलंय, म्हणजेच मास डेन्सिटी तर मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी पण करू शकता, और इट इज द रेशो ऑफ वेट डेन्सिटी ऑफ द लिक्विड ऑफ द फ्लुइड, वेट डेन्सिटी of the fluid to the weight density of standard fluid. एक तर डेन्सिटी टू डेन्सिटी करा, नाहीतर वेट डेन्सिटी टू वेट डेन्सिटी करा. आता समजा तुम्ही लिक्विडच्या संदर्भात लिहिलं किंवा मला एक जनरल फॉर्म्युला डिफाइन करता येतो, नीट बघा. जनरल फॉर्म्युला काय डिफाइन करू शकता, तर डेन्सिटी ऑफ लिक्विड कुठले असू देत, त्याची जर व्हॅल्युएशन मला पाहिजे असेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी उचलायची आणि त्याला डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड न मल्टिप्लाय, स्टँडर्ड फ्लुइड न मल्टिप्लाय करायचं. डेन्सिटी ऑफ मला एखाद्या लिक्विडची जर डेन्सिटी पाहिजे असेल तर मी काय करेन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घेईन आणि त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला स्टँडर्ड फ्लुइडच्या डेन्सिटीनं मल्टिप्लाय करून घेईन. सर मला वेट डेन्सिटी पाहिजे, ठीक आहे घ्या, वेट डेन्सिटी पण मिळेल. हा पहिला फॉर्म्युला झाला. सर मला वेट डेन्सिटी पाहिजे, मिळू शकेल. काय करायचं, वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड पाहिजे, तर वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड फ्लुइड म्हणूया, लिक्विड म्हणण्यापेक्षा फ्लुइड म्हणतो आता, पण सगळीकडं फ्लुइड या अर्थाने घेतलेलं आहे. मी काय करेन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी उचलायची आणि वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड ने मल्टिप्लाय करून टाकायची. मला ही जी डेफिनेशन आहे ती प्रॅक्टिकली कशी वापरायची ते मी शिकवत बसलोय. जेव्हा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिसेल, लिक्विड असेल, तर त्यावेळी काय काम करणार आहात ते बघा. फॉर द लिक्विड्स, लिक्विड जर असेल तर डेन्सिटी ऑफ लिक्विड त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी उचलायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द लिक्विड, आणि त्याला वॉटर डेन्सिटीने मल्टिप्लाय करायची. वॉटर डेन्सिटी किती तुमची 1000 आहे, kg पर मीटर क्यूब आहे स्टँडर्ड व्हॅल्यू, मल्टिप्लाइड विथ वॉटर डेन्सिटी. त्याच लिक्विडसाठी समजा मला वेट डेन्सिटी पाहिजे असेल, तर मी काय करणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घेणार आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला वॉटरच्या वेट डेन्सिटीने मल्टिप्लाय करेन. वॉटर वेट डेन्सिटी मग आता स्टेटमेंटमध्ये मी नेहमी बघेन
स्टेटमेंटमध्ये काय बघायचं, पाण्याची डेन्सिटी, पाण्याची वेट डेन्सिटी काय डिफाईन केली का? समजा त्यांनी डिफाईन केली नसेल, पाण्याची डेन्सिटी स्टँडर्ड किती आहे 1000, जवळपास बऱ्याच ठिकाणी मी हा फॉर्म्युला वापरलेला दिसेल. In many of the cases you will find this. I have used this formula everywhere. Moral of the story, specific gravity दिसलं, पाण्याच्या डेन्सिटीने मल्टिप्लाय. डोक्यात प्रोग्राम करून घ्या. कॉम्प्युटर भरल्यासारखा भरून ठेवतो मी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिसलं की 1000 मल्टिप्लाय होईल किंवा पाण्याच्या डेन्सिटीनं. And after this fifth, the next important property is specific volume. Specific volume means volume divided by mass, means volume of the fluid divided by mass of the fluid. Volume divided by mass, that is it is reciprocal of rho. रोच्या उलट म्हणजे याचे युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब पर केजी. 1 kg साठी असणारा व्हॉल्यूम 1 kg ऑफ द मास ऑक्युपाइज दिस अमाउंट ऑफ व्हॉल्यूम, असा त्याचा अर्थ होतो. मीटर क्यूब पर केजी व्हॉल्यूम ऑक्युपाइड फॉर 1 kg ऑफ मास. दीज आर द शॉर्ट अँड स्मार्ट नोट्स. हे काय नवीन शॉर्ट अँड स्मार्ट नोट्स, हे सगळं तुम्ही वहीत लिहून घ्याल, ही रिडिंगला बरं पडतं. आणि आम्ही जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते मात्र पेपरला लिहायचं आहे. ती लँग्वेज पेपरला असली पाहिजे तरच मार्क्स मिळतील. हे तुमच्या बरोबर कन्सेप्ट डोक्यात येण्यासाठी आम्ही सगळं तयार करून देतोय. त्यामुळे ही कुठली पद्धत तरी स्मार्ट नोट्स आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि बोर्डवर नाही तसं लिहून घ्या.